आठवडे बाजार मधला विकास झालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आठवडी बाजाराचा विकास झालाच पाहिजे. आठवडी बाजाराचा विकास झालाच पाहिजे. आठवडी बाजाराचा विकास झालाच पाहिजे. व्यापाऱ्यांना सुविधा मिळाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्याच पाहिजे. आठवडी बाजाराचा विकास झालाच पाहिजे. व्यापाऱ्यांना सुविधा मिळाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्याच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल? 1970-72 ला प्रशासक काळामध्ये नेहरू चौकामध्ये भाजी मंडई बांधली आणि आठवडी बाजार या ठिकाणी बांधला. त्यावेळेस पासून आठवडी बाजार इथं भरतो. आज त्याला 50 वर्ष झाले. ज्या वेळेस काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता होती त्या वेळेसच इथले रोड आणि कट्ट्याची दुरुस्ती झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून नालीचं काम एवढं खराब झालेलं आहे की त्या नालीमुळं आणि रोज संध्याकाळी या आठवडी बाजारमध्ये लोक संडास शौचालय करतात. त्याच्यामुळे एवढी घाण असते की हा बाजार भरवण्यासाठी याला कंपाऊंड वॉल करणं आवश्यक आहे. कट्ट्याला छप्पर करणं आवश्यक आहे. कट्ट्याच्या दोन्ही मध्ये रोड करणं आवश्यक आहे. आणि हे कुठलंही काम न करता फक्त गेल्या 10-15 वर्षापासून या जिल्ह्यात नवीनच वाद चालू झालाय. हे मी का तू केलं त्याच्यामुळं जे शासनाचा निधी आलेला आहे तो सुद्धा रखडला जातो किंवा परत जातो. याच पद्धतीनं रोडचा बाजार हा नेहरू चौक तो रस्त्यावर भरणारा बाजार कुठेतरी एका बाजूला असा म्हणून त्या ठिकाणी तिथे स्लॅब टाकून तिथे भाजी मंडई करावी अशा पद्धतीचा नगरपालिकेने आमच्या काळात ठराव केला. तो ठराव केल्यानंतर ऑब्जेक्शन घेतले सगळे इरिगेशनचे ते आणि त्याला मागणी करत मंत्री पद्मसिंह पाटील यांनी तो दिला नाही. त्याच्यानंतर आता हे दुसरे आमदार झाले, 2दा खासदार झाले. त्यांना तर फक्त फोनवर तुझा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या इथं आलो याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही. आणि त्यांना असं केलं आणि त्यांना तसं केलं. हे काय केलं यांच्या सत्तेत येऊन? यांच्या आमदारकीच्या काळात खासदारकीच्या काळात दुसरं काय करत नाही. त्याच्यामुळं या आठवडी बाजार दुरुस्तीसाठी तिसरी वेळेस पैसे आलेले. आणखी यांचा श्रेयवादच चालू आहे. यांनी पोस्टर लावले की त्यांना त्याच्यामुळे कुठेतरी जनतेलाच विचार करायची वेळ आलेली आहे. या दोघाला बी हाकालून दिला पाहिजे. आता या दोघालाही शहरातच फिरू दिलं नाही पाहिजे. या दोघाला शहर बंद केलं पाहिजे. अशा पद्धतीचं मी काँग्रेसच्या वतीने मागणी करतो. आणि रखडलेला आठवडी बाजारचा विकास जर लवकर नाही झाला तर आम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षालाच या गावात फिरू देत नाही. सक्षम नाही आहे का? कशामुळे असं निधीची ट्रान्सफर तिकडे बँककडे झालेलं आहे? या सगळ्यात 2 महत्त्वाचे विषय आहेत. नगर परिषद सक्षम आहे का नाही हे आता जनता प्रत्यक्ष पाहते. कारण की 8 महिन्याखाली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती लोकांना स्वच्छतेची, बाजाराची, पूर्ण झाली का? प्रत्यक्षात काहीच झालं नाही. आणि राहिला विषय नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडमबद्दलही बोलायचं आहे मला. आठवड्यातून ते किती दिवस आणि किती तास हजर असतात याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. कारण की लोकांनी त्यात कामं आणलेले आहेत. बाजाराच्या विषयासंदर्भात आम्ही 8 दिवसाखाली त्यांना निवेदन दिलं की आठवडी बाजाराची सुधारणा झाली पाहिजे. पावसाळा सुरू आहे, लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठंच दिसून येत नाही. आणि या बाजाराची निजामकालीन नोंद सापडते 1724 पासून.
1972 पासून हा बाजार इथं सुरू झाला. आज या शहराची लोकसंख्या 2.5 लाख आहे आणि जवळपास 60-70 गावची लोक या बाजारात येतात माल खरेदी करण्यासाठी. कपड्या लत्त्यापासून ते किराणा माल, भाजीपाला, सरकारी बाकी सगळं असेल, पुन्हा मांस मटण, ह्या सर्व खरेदी या बाजारात केल्या जातात. अतिशय मोठा बाजार आहे, पण सुविधा अभावी या बाजाराचे हाल होत आहेत. येणाऱ्या नागरिकांना, ग्राहकांना या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अंतर्गत रस्ते, नाल्या आणि या ठिकाणी त्या लोकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी छप्पर नाहीत. या सर्व सुविधा परत या ठिकाणी करण्यासाठी आम्ही निवेदन देतोय. आंदोलन त्या निमित्ताने आजही केलं आहे. याकडे ताबडतोब यांचं लक्ष जाऊन हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडलं. मूलभूत सुविधा जशा आठवडी बाजार आपला जनावरांचा भरत होता तिथं पण मुडीत निघाल्यासारखं आज बंद पडण्याची अवस्था आहे. तसा हा पण बाजार बंद पडण्याच्या अवस्थेत आला आहे. नेमकं तुम्ही आज आंदोलन केले, पुढली दिशा काय असणार आहे? हा बाजार एकतर या गावचे आम्ही नागरिक असल्यामुळं आम्हाला बंद पडणं हा बाजार आमच्या सगळ्यांसाठी चांगलं नाही, या इथल्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी चांगलं नाही. हा बाजार बंद पडू नये म्हणून आज जसं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे, उद्या आम्ही सीओ मॅडमच्या दालनातच आंदोलन करणार आहे. त्याच्यात जर 1-15 दिवसात न्याय दिला नाही आणि कायदेशीर काय त्याच्यात ठोस आम्हाला त्याला उत्तर दिलं नाही तर आम्ही पुढील तीव्र आंदोलन त्याच्या दालनात करू. पत्रकार वस्तीचा एक जिल्हा नाही. गेल्या शनिवारी 9 तारखेला आम्ही शिव मॅडमला आठवड्या बाजारासाठी निवेदन दिलं होतं. ह्यासाठी निवेदन दिलं होतं की गेल्या 40-50 वर्षापासून तुम्ही बी बघता, मी बी बघतोय की जी बाजारात चिखल आहे, घाण आहे, सगळे लेंडके पडलेले आहेत, ती अक्षरशः व्यापारी बाजूला सरकून त्या ठिकाणी बसते. ती आम्हाला काँग्रेसवाल्यांना बघवलं नाही म्हणून आम्ही 9 तारखेला निवेदन दिलं आणि शिव मॅडमला सांगितलं, मॅडम आपण बाजारात जाऊन पिशवी घेऊन जरा जावं. नगराध्यक्ष मॅडमला बी सांगितलं तुम्ही बी जरा पिशवी घेऊन बाजारात जावं, म्हणजे त्या बाजारामधली काय लोकांची हालत आहे ती तुम्हाला कळेल. त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही 1 आठवड्याचं तुम्हाला अल्टिमेट देतो, 1 आठवड्यानंतर बाजारात सगळ्या सुखसुविधा चालू होत्या. आम्ही 1 आठवड्याची बाजारामध्ये वाढ बघितली, त्यांनी काही सुविधा केलेल्या नाहीत. या ठिकाणी सुविधा ही उपलब्ध पाहिजे की जी बाहेरचे व्यापारी येतात त्यांना पाण्याची टाकी महत्त्वाची आहे, पिण्याचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, भाजीपाला धुण्याला मिळाला पाहिजे, चांगले शौचालय महिलाला पाहिजे, जेंट्सला शौचालय पाहिजे. शौचालय ह्या ठिकाणी जेंट्स कुठंही जाऊ शकतात, पण आपल्या माता भगिनी, आमच्या आई असतात, तुमच्या बंधुराजा आई असतात, त्या ठिकाणी शौचालयाला जर बाजारला आल्या तू कुठं जाणार आहे? प्रचंड घाण आहे चिखलाची, प्रचंड आपण बघता गड्डे नाहीत, फ्युअर ब्लॉक नाहीत, नालीची व्यवस्था नाही, अशा सगळ्या सुविधा, दिव्याची व्यवस्था पाहिजे, कंपाऊंड वॉलची व्यवस्था पाहिजे. ह्या ठिकाणी एक मेन गेट पाहिजे. गेटचं कारण हे आहे कंपाऊंड वॉलचं की हे आजूबाजूला बिअर बार आहेत, देशी दारूचे दुकान आहेत. त्या ठिकाणी एखादा जर व्यक्ती दारू पिऊन मध्ये घुसला तर आपल्या आया बहिणी फिरत असताना त्यांना धक्काबुक्की दिसतात. म्हणून ही आमच्या काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष सन्माननीय उमेशराजे निंबाळकर, विश्वास आप्पा शिंदे यांच्या गेल्या 40-50 वर्षापासून आप्पाच्या लक्षात आहे की कल्पना आहे की या शहरामध्ये बाजार अतिशय चांगला भरला पाहिजे, लोकांना सुविधा चांगली मिळाली पाहिजे. म्हणून विश्वास आप्पांनी जे दैनंदिन बाजार आहे त्या ठिकाणी जे आता आपण बघता ड्रेनेज असतील, त्या ठिकाणी मोठा नाला आहे, त्या ठिकाणी अतिशय मोठा स्लॅब पडून त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला बाजार भरावा म्हणून आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे. पण ह्या जनतेत आपली जनता सुज्ञ आहे, अडाणी जयंत आहे, चांगली जयंत आहे या शहरातली, बघायला लागली डोळ्यानं. रोज बाजाराला येते, बाजाराला येऊन त्याच्यावर किडे मुंग्या सगळी घाण आपण घेऊन जातो आणि तीच आपण लेकरांना खाऊ घालतो. त्यांच्या लेकरांचं आरोग्य काय आहे? आरोग्य आज त्यांचं धोक्यात आहे. आपण बघायला लागलो प्रचंड लोकांना गोरगरीब या ठिकाणी शहरात लोक आहेत, कुणाचं पोट दुखायला लागलं, कुणाचं अंग दुखायला लागलं, कुणाला ताप यायली. मित्रांनो, ही ताप यायचे एकच कारण आहे की ह्या शहरातला आठवडा बाजार सुरळीत चांगला नाही झाला तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसानंतर हे सीओ मॅडम असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, ह्यांना आम्ही विनंती करू की आठवड्या बाजारामध्ये तुम्ही चला. ह्यांनी जर नाही आले तर आमच्या काँग्रेसच्या स्टाईलनं आम्ही त्यांना गाजर दाखवू आंदोलन करू. मित्रांनो, हे आमचं आपण बघतो गेल्या 50 ते 40 वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील या ठिकाणी एक महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवतात, महाराष्ट्राचा नेता म्हणून. आणि जर शहरात बाजारला जर एखादा आपला पाहुणा रावळा आल्यावर म्हणतंय की ह्या शहरामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटलानं काय केलं
आणि आपण पुन्हा त्यानंतर त्यांचा वारसा चालणारा राणा जगदीशसिंह पाटलाला निवडून देतात. त्या ठिकाणी आता आपण बघता त्यांचाच वारसा घेऊन मल्हार पाटील नगरपालिकेला उतरले. नगरपालिकेला अवस्था काय झाली? अरे मित्रांनो, नगरसेवका काँग्रेसचे भरपूर उभा केले होते, पण जनतेच्या लक्षात आलं नाही. आमचे लोक जरी पडले तरी आम्ही जनतेसोबत कायम काँग्रेस म्हणून राहू. जी जनतेला सुविधा मिळेल ती आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू मित्रांनो. त्याचनंतर आपले ओमराजे लिंबाळकर या ठिकाणी राजकारणामध्ये उतरले. एक वेळेस खासदार झाले, 2 वेळेस आमदार झाले. कैलास पाटील 2 वेळेस आमदार झाले. अरे मित्रांनो, आमदार खासदारांनो, तुम्ही या शहरात जन्म घेतलेला, या शहरात आहो तुम्ही. आज जर 2 लाख लोकांसंग जर येणारी नगरपालिका असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्यांना तुम्ही दाखवून दिली पहिल्यांची जागा. कारण काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले अवलाद आहेत. ह्यांना आठवड्या बाजारामध्ये काय चाललंय काय माहीत व्हायचं कारण नाही. कारण का त्यांचे बगल बच्चे असतील, त्यांचे शिपाई असतील, बिचारे कर्मचारी असतील, बाजारात इथं येतात का नाहीत मला माहीत नाही, पण निश्चित सोलापूरहून बाजार आणतात आणि त्यांनी चांगलं खायला लागलेत. आणि इथल्या जनतेला बघा लागला भाजीपाला नेऊन खायचं कामिने करायला आहे. जर इथून जर असंच घडलं तर काँग्रेसला निवडून द्या, नाही तर न निवडून द्या, पण जनतेच्या पाठीमागं एक अतिशय चांगला चेहरा म्हणून या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसातला लिंबाळकर म्हणून त्याला जिल्हाध्यक्ष तसाच आमच्या पाठीवर हात टाकून आम्हाला सहकार्य करणारे, तुम्ही पुढे चला, आमचं नियोजन आमची प्लॅनिंग करून आम्हाला सांगणारे आमचे सन्माननीय विश्वासप्पा शिंदे आहेत. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी सांगतो. ही जे आंदोलन होतं शहर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं होतं, एवढंच म्हणतो. आणि पत्रकार बंधूंनो, आपण जर माझ्या संघ आता बाजारात जर एक चक्कर मारली तर चांगलं होईल. कारण का तुम्ही बी ह्या आठवड्यातला बाजार घेऊन जाता. काय पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. मला जर आठवड्याला भाजीपाला घेऊन जाताना मी बघतोय, पण त्यांचं नाव घेणार नाही. हेडलाईन चांगली लावा, अतिशय चांगली लावा. सामान्य घरातला कुटुंबातला माणूस, एक ओबीसी माणूस, एक चांगला चेहरा ह्या ठिकाणी काँग्रेसचा दिलेला आहे. तुमच्यासाठी झगडणार आहे, तुमच्यासाठी लगडणार आहे. माझं काय काचा नाही, कुणी दगड मारला कराय कुठणार नाही, एवढंच सांगतो या ठिकाणी.